तर जय श्रीराम मित्रांनो, मी स्नेहल स्वागत करते तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये। तर आज आपण निघालेलो आहे आमच्या गावी निंबळकला। निमजाई देवीची यात्रा आहे, तर आज यात्रेनिमित्त ब्लॉग आहे। तर चला जाऊया आपण। तर मित्रांनो 2 किलोमीटर पुढे नाही आलो तोपर्यंत आमच्या भावांना भूक लागली, म्हणून त्यांनी वडापाव खाल्ला आणि मी रस पिला। तर मित्रांनो हे आहे पवार फार्म। आता आपण पोहोचलोय काठीवाडीमध्ये, बारामतीतील काठीवाडी। आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं फार्म हाऊस आहे हे। तर बघा किती छान झाडे लावलेत, किती मस्त सावली आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि फोटोशूटसाठी पण एकदम परफेक्ट जागा आहे। तर हे असं कंपाऊंड आहे, खूप मोठं आहे फार्म हाऊस, मस्त आहे। आणि पुढे एंट्री गेट आहे, बघा तुम्ही आता पुढे दिसेल तुम्हाला। छान आहे एकदम फार्म हाऊस, खूप झाडे लावलेत आणि मस्तच केले। इथं बघा हे एंट्री गेट आहे, ते कधी ओपन दिसत नाही कारण तिथं कोण राहतच नाही, म्हणजे ते नसतातच, कधीतरीच येत असतील। आणि हा बघा व्ह्यू कसा वाटतोय, इथं विहीर आहे, त्याच्यावर सोलरच्या प्लेट बसवलेत बघा। आणि इकडे असे खोल्या आहेत, इथं गोठा आहे गुरांचा, मस्त आहे फार्म हाऊस। आम्ही नेहमी इथूनच जातो। तर गाईज आपण निघालो आहे आता यात्रेमध्ये। मस्त सनसेट झालेला आहे। भगवा कसा फडकतोय बघा, निमजाई देवीचं मंदिर आहे हे। आता आपण दर्शन घेणार आहे, आतमध्ये जाऊन अगोदर दर्शन घेऊया आणि मग बघूया। तर इथं देवांच्या हळदी असतात आज। आपण दर्शन घेतल्यानंतर बाहेर जाणार आहे, जिथं हळद लागते देवीला। मंदिर खूप छान आहे, एकदम दगडाचं बांधकाम आहे पूर्ण, खूप छान मंदिर आहे। गर्दी बघा किती आहे, आणि भरपूर गर्दी आहे, मोठी असते यात्रा। 2च दिवसाची असते ही, पण छान असते यात्रा, गर्दी भरपूर होती आणि मस्त आहे मंदिर एकदम, बघा। आपल्याला यायला उशीर झालाय बहुतेक, आता आपल्याला दर्शनासाठी थांबावं लागणार आहे कारण इथं पालखी आली आहे। आता इथं पालखीमध्ये देवीला बसवून बाहेर नेतात, जिथं लग्न लावायचं असतं तिथे, हळद लावायची असते तिथे। तर आपण थांबलोय, आता दर्शनासाठी थांबावं लागणार आहे आपल्याला। बघा आता देवीला ह्या पालखीमध्ये आणून बसवतील आणि मग बाहेर घेऊन जातील। आणलंय बघा पालखी, देवीला आणलेलं आहे, पालखीमध्ये बसवत आहेत देवीला। गर्दी होती त्यामुळे व्हिडिओ काय एवढा काढता आला नाही व्यवस्थित, आणि माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे समजून घ्या, हळूहळू जमलं प्रयत्न करण्याचा। आता पालखी ठेवलंय देवीला। तर आता आपण दर्शनासाठी आलेलो आहे, आणि ही आहे देवी, छोटीच मूर्ती आहे पण छान आहे, सुरेख आहे, एकदम प्रसिद्ध आहे। आणि देवी मित्रांनो इथं बघा देवीचे लग्न लावण्याचा कार्यक्रम चालू आहे, लग्न आणि हळदीचा कार्यक्रम सुरू आहे इथे, गर्दी भरपूर आहे। इथं हळदी आणि लग्नाचा कार्यक्रम संपन्न झालाय, त्यामुळे आता देवीला पालखीतून परत मंदिरात घेऊन चाललेत बघा। इथे रात्रीचा यात्रेचा व्ह्यू कसा दिसतोय बघा। यात्रेचा दुसरा दिवस मित्रांनो, काल देवांच्या हळदी झाल्या, आज छबिना असतो देवीचा। तर आता आपण तिकडच जाणार आहे, तर चला बघा।
तर मित्रांनो, आता आपण आलो आहे यात्रेमध्ये आणि आम्हाला यायला उशीर झाला आहे. सकाळी 4 वाजता देवीची पालखी निघते. पूर्ण गावाला प्रदक्षिणा असते पालखीतून देवीची. आम्हाला उशीर झाला आहे, त्यामुळे आता पालखी इथं मंदिरासमोर पोचली. तर इथंच आम्ही दर्शन घेणार आहे देवीचं. मागच्या वर्षी आम्ही लवकर आलो होतो, पण ह्या वर्षी उशीरच झाला आम्हाला. आणि या मिकी माऊसमध्ये लहानपणी कोण कोण बसले मला नक्की सांगा. आमच्याकडे याला मिकी माऊस म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा. इथे बघा पायघड्या घालतायत खाली. तर जे लोक पालखी घेऊन चालतात ना, पूर्ण गावाला प्रदक्षिणा असते, तर ती पूर्ण प्रदक्षिणा होईपर्यंत अशा पायघड्या घालायच्या आणि काढायच्या आणि मग त्याच्यावरून पालखी न्यायची. तर इथं आपण आलोय आता यात्रेत. आपलं दर्शन झालंय पालखीचं आणि आता आपण मंदिरात चाललोय दर्शनासाठी. काय तिथं बघा कसं ह्यांना भरवलंय पालखी मंदिरामध्ये आलेली आहे. आता पूर्ण गावाची प्रदक्षिणा झाली की परत मंदिराला प्रदक्षिणा घालायची आणि मग आरती करायची आणि मग देवीला परत मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं. तर बघा काय त्यांना मित्रांना इथं गुलालानं भरवून टाकलंय सगळं. असंच फिरायचं. तर मित्रांनो, इथे बघा यांच्या मामी इथं कप घेत आहेत. मागच्या वर्षी पण त्यांनी याच निंबळकच्या जत्रेतून घेतले होते ना, आता पण ह्या वर्षी पण निंबळकच्या जत्रेतून घेत आहेत. तर दुसरं कुठल्या जत्रेत घेत नाहीत. काय विषय आहे काय माहिती, पण बहुतेक त्या परंपरा करणार आहेत. दरवर्षी निंबळकच्या जत्रेत कप घ्यायचे. तर मित्रांनो बघा, इथं मला हे म्हणतात हे पळपूट बेलणं घ्यायचंय का तुला? मी काय लहान आहे का आता? लहान आहे का मी आता? लहान आहे का? व्यवस्थित दिसते ना मी? तर हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला व्लॉग? आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला. बाय. आदि अग्नि अनंत
रक्षक अग्नि रण अग्नि आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि अकाल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि यहाँ था मगर जो यहाँ था वो हम थे दैत्य मातला अन संपुदेत काळ दुष्ट बंधनातला आता त्रिशूळ तू हातात आई घे बळकेच आज संबळाला रे अन अंबाबाई गोंधळाला गे अन अंबाबाई गोंधळाला गे